धाव घाली आई आता पहाती सकाळी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी। करावे शीतळ बहु झाली हळहळ, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी। तुका म्हणे डोई कळी ठेवीन हे पायी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी। विठ्ठल विठ्ठल गवामृंदकानंदनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा गुरु प्रथम नमन। दुसरे चरणा संतांची त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्प्रदिक् प्रदेशं, विदिन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो। निज चरणा तुकया देवा यावे न करावा अभेरो। धाव घाली आई आता पहाती सकाळी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी। कीर्तन सेविकरिता सादर केला भंग। वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनी देवचे सुप्रसिद्ध संत अभिजात प्रतिभावंत संत कवी श्रेष्ठ तत्वज्ञ तुकोबाराय। तुकोबांचा भेटीचे अभंग या प्रकरणातील अत्यंत महत्वाचा असा हा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबांनी आपली आराध्य देवता असणाऱ्या भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या भेटीची तीव्र उत्कंठा लागल्यानंतर तुकोबांच्या अंतकरणाची दशा अवस्था तगमग तळमळ शब्दातून ओथंबून वाहताना आपल्याला दिसते आहे। अत्यंत आर्ततेची हा तुकोबांनी भगवान श्री पांडुरंग परमात्म्याला आईच्या संबोधनाने अभंगातून मारलेली आहे। विठ्ठला पारमार्थिक साधना आमची अनेक जन्मापासून चालू आहे, पण आस्था गायत देवाने मला भेट द्यावी किंवा अशी हाक आमच्या अंतकरणातून अजून कधी निघालेलीच नाहीये। म्हणून ती हाक जी देवापर्यंत पोहोचली पाहिजे, जी संतांनी मारली आहे, आणि म्हणून ती तुकोबांची हाक या अभंगातून आपल्याला शिकण्यासारखी आहे। अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, श्री क्षेत्र खंडाळा तालुका जिल्हा अहमदनगर या गावामध्ये सुंदर असा हा उत्सव चालू आहे। भगवान श्री दत्तात्रयांचा जयंती उत्सव पर्व कालामध्ये भगवान श्री दत्तात्रयांच्या या पवित्र पावन दरबारामध्ये सुंदर असा हा सेवा करण्याचा योग मला इथे प्राप्त आहे। निष्काम कर्मयोगी शिवानंद बाबांच्या आदरणीय हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांच्या आदराचे स्थान असणारे मला देखील ज्यांच्याबद्दल पूज्यभाव आहे, वारकरी संप्रदायाचं अत्यंत गोड व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज लोटके आणि महाराजांच्या माध्यमातून कुशल अशा योग्य मार्गदर्शनाने सुंदर असा हा उत्सव चालू आहे। समस्त ग्रामस्थ मंडळी, पुरुष वर्ग, माता मौल्य, लहान थोर, अबाल, वृद्ध
समस्त ग्रामस्थ मंडळी खंडाळा यांच्या अत्यंत अथक प्रयत्नातून परिश्रमातून अत्यंत सुंदर असा हा नेत्रदीपक नयनरम्य सोहळा आणि या उत्सवातील आजचा दुसऱ्या दिवसाचा कीर्तन सेवा करण्याचा योग आहे. विठाल या भागामध्ये तसं मी अनेक वेळेला आलेलो आहे आणि म्हणून आज इथे सुद्धा येण्याचा योग या ठिकाणी आहे. माझे परमस्नेही मित्र, आपल्या सगळ्यांचे लाडके असणारे आणि माझे सुद्धा आवडते पखावत वादक अवधेशजी महाराज राऊत महाराजांच्या माध्यमातून अनेक वेळेला या परिसरात मी आलेलो आहे. आज याही वेळेला येण्याचा योग आहे. आदरणीय लोटके बाबा, आदरणीय अवधेश महाराज, इकडे ज्यांचं पखावत आपण ऐकतोय, हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही मित्र गोड वादक माऊली महाराज जासूद, नाईस सरनेम, तसेच ज्यांनी अत्यंत गोड चाल या ठिकाणी गायली, आमचे सगळ्यांचेच आदराचे असणारे अण्णा या ठिकाणी आहेत, भरत अण्णा शेलार. त्यांच्या समेत ज्यांनी चाल गायली या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज, इकडे आदरणीय सगळीच महाराज मंडळी आहेत. छगन बाबा कुठे गेले? शिंदेवाडीची पण मंडळी या ठिकाणी आली आहेत. इकडे आमचे कुलांगी महाराज आहेत, सगळी वारकरी आहेत. नाव कुणाचं घेतलं नाही म्हणून कुणी रागवू नका, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. वेणेगिरी बाबा, आमच्या निमगाव वाघेच्या संस्थेतली, आदरणीय विठ्ठल महाराजांच्या संस्थेतली सुंदर अशी वारकरी वृंद, छोटी छोटी आमची महाराज मंडळी, ती सुद्धा या ठिकाणी सुंदर उपस्थित आहेत. मंडप अतिशय छान आहे, साऊंड सिस्टम अप्रतिम आहे. तुम्हाला माझ्या खूप शुभेच्छा महाराज. माझ्या समेत ज्यांची उपस्थिती आहे वारकरी संप्रदायाचे नवोदित कीर्तनकार, ज्यांचं वारकऱ्यांमध्ये नवोदित कीर्तनकारांमध्ये ज्यांचं अत्यंत आदराने नाव घेतलं जातं, असे माझे स्नेही मित्र सोमनाथ महाराज कराळे, श्री क्षेत्र पैठणकर, तेही या ठिकाणी माझ्या समेत उपस्थित आहात. आपण सगळ्या माता माऊल्या, लहान थोर आबाल वृद्ध, सगळ्यांच्या एकत्रितपणाने सुंदर असा हा उत्सव चालू आहे आणि या निमित्ताने आजचा सेवा करण्याचा योग मला या ठिकाणी प्राप्त आहे. आपण जर लक्ष माझ्याकडे दिलं तर माझं कीर्तन आपल्याला सगळ्यांना कळेल, सगळ्यांची पचनी पडेल. नाही लक्ष दिलं तर कुणालाही कीर्तन कळायचं नाही. पुन्हा लोक लोटके बाबांना, अवधेश महाराजांना विचारतील कुणी आणलो ते महाराजाला, काय कीर्तन सांगितलं त्याने, सगळं डोक्याच्या वरून गेलं. बरं तर लोक म्हणत नाही दोन्ही पायाच्या मधून गेलं. कीर्तन तुम्हाला कळलं पाहिजे आणि जेवणाच्या अगोदर उरकणार आहे, फार भूक लागू देणार नाही मी, मला याची कल्पना आहे आणि म्हणून थोड्या वेळामध्ये या अभंगाचं चिंतन मला करायचंय. अभंग अत्यंत छान आहे बघा, फार सुंदर अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबांनी भगवान पांडुरंग परमात्म्याला अर्थ हाक मारलेली आहे. थेट भगवंतापर्यंतचा निरोप तुकोबांनी अभंगातून देवाला दिलाय का देवा आता तुम्हाला भेटण्यासाठी आला पाहिजे. आता मला सहन होत नाही. मुळात काय, देवाला हाक मारण्याची संतांवरती जी वेळ येते ती नेमकी काय आहे, काही कारण आपल्याला शोधता येतात बघा. संत देवाला हाक मारतात, त्याची काही कारण आपल्याला शोधता येतात. पहिलं कारण असं आहे, संसारामध्ये सामान्य जीव जसा संसारात त्रस्त होतो तसे संतही संसारामध्ये त्रस्त झालेत आणि संसारात त्रस्त झालेले तुकोबाने आज देवाला हाक मारतात. एक, जन्म मृत्यूची जी एरझार ती अनेक जन्मापासून आमची चालू आहे देवा, आता हे किती दिवस जन्माला यायचं, किती वेळा मारायचं, आता हे नको आहे म्हणून तुकोबारा देवाला हाक मारतात. दोन, अनेक जन्मापासून तुझ्या दर्शनाची आस, इच्छा, तगमग, तळमळ मला आहे पण अजून तुम्हाला कधी भेटला नाही म्हणून देवा आता तुम्हाला भेटला पाहिजे म्हणून तुकोबारा देवाला हाक मारतात. तीन, आणि संतांचं काही जरी बरं वाईट झालं तरी संत देवालाच हाक मारतात. चार, विठाला चार विषय मी आपल्या समोर मांडलेत. क्रमाक्रमाने या विषयाचं आपण चिंतन करूयात. सामान्य संसारामध्ये जीव जसा त्रस्त होतो तसे संतही संसारात त्रस्त होतात नाही असं नाही. संसारात त्रस्त होत नाही असा माणूसच नाही महाराज. मला सांगा, इथं आपण संसारात त्रस्त झालेली माणसं नाहीयेत. एखादं जर असेल तर कुणी हात वर करा. शोधूनही सापडत नाही का बाबा आम्ही संसारात टेन्शन मध्ये नाही, संसाराने आम्हाला त्रास दिला नाही असा माणूसच सापडत नाही महाराज. कुणी जरी असला तरी तो संसारामध्ये त्रस्त आहेच. संतही संसारामध्ये त्रस्त आहेत. तुकोबारांच्या एकंदरीत जीवनाचा व्यवहाराचा जर आपण विचार केला तर तुकोबार आहे, सांसारिक तुकोबार आहे आणि पारमार्थिक तुकोबार आहे. लोटके महाराजांच्या साक्षीने मला हे चिंतन मांडायचं आहे. माझं काही चुकलं तर बाबा तुम्ही मला नक्की नंतर सांगू शकता, तुमचा तो अधिकार आहे. संसारामध्ये तुकोबारे सुद्धा त्रस्त आहेत. 8 पिढ्याची तुकोबारांची श्रीमंती सावकारकी आहे. 8 पिढ्यांपासून वैभवात वाढलेलं जगद्गुरूंचं घर आहे. पण संसारामध्ये बघा प्रतिकूलता अशी आली का अचानक दुर्गा देवी नावाचा दुष्काळ गावामध्ये पडला आणि त्या दुष्काळामध्ये तुकोबांनी घरातलं होतं नव्हतं तेवढं लोकांकरता वाटून दिलं, वाटून टाकलं. लोकांचं कल्याण व्हावं, जगत सुखी असावं, जगताचं कल्याण व्हावं ही इच्छा आपल्याला नसते, संतांनाच असते.
लोकांचं चांगलं झालं पाहिजे ही इच्छा संतांना असते. तुकोबाईने ती इच्छा उत्पन्न झाली आणि तुकोबाईने सगळं लोकांना देऊन टाकलं. तुकाराम शेठ म्हणून बोलणारी लोक आज ती लोक तुकोबाईना तोंडावर बोलायला लागली. आज ती लोक तोंडावर एकेरी बोलायला लागली. नाही शिव्यापर्यंत लोक गेली. मजल बघा लोकांची काय आहे. आणि तेव्हा तुकोबांच्या लक्षात आलं, अरे काय ही लोक ज्यांच्यासाठी सगळं समर्पित केलं आज ती लोक माझ्याशी कशी बोलतात. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी झाल्या ही न शक्ती नाक डोळे गळती. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आणि अशी स्वार्थी लोक या संसारामध्ये आहे. देवा यांच्यासाठी जीवन खर्च करणं आता मला परवडत नाही. देवा या संसारात मी त्रस्त झालोय. या संसारामध्ये मी शिनलोय देवा. या संसारामध्ये मी भागलोय देवा. बरं संसार बाजूला करून परमार्थात आल्यानंतरही काही महाराज परमार्थात आल्यानंतरही पुन्हा आम्हाला परमार्थात येऊनही संसारातले विषय त्रस्तच करताय. बापा विषाची मधुरता झनी आवडे उपजे चित्ता परितो परिणाम विचारिता प्राणुहरी तया माझी गळू आहे. जो प्राणाती घेऊन जाये हे जैसा ठाऊआ नव्हे झाकले पण जे लोकीचा चंद्रक्षय रोगी जेत सूर्य होय असता लागी सुखले उनी दुःखाचे अंगी सळीत जगाते. या संसाराने पुन्हा माणसाला त्रस्त करून सोडलंय. परमार्थात येऊनही आपण सुखी नाहीये. विठाला परमार्थामध्ये आम्ही साधना करायला गेलो तिथे पुन्हा इंद्रिय आडवीच यायला लागलीत का नाही बोला. ज्ञानोवर बोललेत ना महेंद्रादी पदे करिता ती वाट पदे किंवा हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे या विषयांनी असं जखडलोय देवा आम्ही ही इंद्रिय सोडताना आम्हाला खूप त्रास होतोय. म्हणून दोन्ही कडूनही मी त्रस्त झालोय. संसाराच्या तापे तापलो मी देवा वाटलं पाहिजे. म्हणून संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. महाराज संसारात जीव त्रासलेला आहे हो. परमार्थात येऊन सुद्धा आपण त्रस्तच आहोत का नाही बोला. परमार्थात आलोय आपण नाही असं नाही पण समाधानी झालोत का आजपर्यंत कधीतरी विचार करा. पुन्हा ते इंद्रियांनी आम्हाला दुःख द्यायचा प्रयत्न केलेला आहे. का सारसा ही बिघडिता होय ओहा हुनी वत्स काढिता का भनंग दवडिता भाणियावरुनी माते पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटती मीना. संसारात संतही त्रस्त झालेत. आपण तर सगळे त्रस्तच आहेत महाराज. मी एक ठिकाणी कीर्तन गेलो अवधेश महाराज तिथे एक बाई नवऱ्याला शिवे देत होती. मी म्हटलं काकी अहो पती परमेश्वर आहे नवऱ्याला शिवे देत नसतात. बाई मला म्हणली लोटके बाबा तुम्ही कीर्तनकार होऊन किती वर्ष झाले. आपली लोक कुठं रोग लावतील काही सांगता येत नाही. बाई म्हणली महाराज कीर्तन सुरू करून किती वर्ष झाली. म्हटलं आता काकी 12-13 वर्ष झालेत. मग मला सांगा म्हटली तुकाराम महाराजांची पत्नी तुकाराम महाराजांना शिव्या देत होती का नव्हती. आगाऊपणा आहे महाराज संतांवर आक्षेप. मी म्हटलं काकी अहो तुकोबाईंची पत्नी तुकोबाईंनाच काय ती देवाला शिव्या देत होती. तिचा अधिकार कुठे ती जिजाऊ माता कुठे आणि तू अवदासा कुठं. बाई म्हणली बाकीचं सांगू नका शिव्या देत होती का नव्हती. मी म्हटलं देत होती. मग बाई म्हणली महाराज मला एक सांगा मी यांना जे शिवे देते त्याचं कारण असं आहे
शिव्या देऊन 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 हे तुकाराम महाराज झाले पाहिजेत आणि मग मी जिजाऊ होणार आहे. संसारामध्ये आपण सगळे त्रासलेलीच माणसं आहोत. संत सुद्धा संसारामध्ये तप्त झाले. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची. आणि संसारात मी एवढा त्रासलोय म्हणून देवा मी तुला हाक मारतोय. दुसरी गोष्ट, अनेक जन्मापासून या संसारामध्ये आम्ही जन्माला येतोय आणि मरतोय. आता हे मला नको आहे म्हणून देवा आता मी तुला हाक मारतोय. जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ऐक माझा धावा पांडुरंगा, ऐक माझा धावा पांडुरंगा. झाले माझ्या जीवा, ऐक ब्रह्मदेवापर्यंत कुणालाही पुन्हा जन्माला येण्याची इच्छा नाही, मरण्याची इच्छा नाही, तरी सुद्धा जीव मरतो का नाही बोला. जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ऐक माझा धावा पांडुरंगा. शिनालो बहुत करिता एरझारा, रकुमाईच्या वरा पाववेगी. देवा मी पार थकलोय, मला आता पुन्हा जन्माला येण्याची इच्छा नाही, पुन्हा मरण्याची इच्छा नाही. जन्म मृत्यू खूप झाले देवा, अनेक जन्मापासून जन्माला यायचं मरायचं हे रोजच आमचं चालू आहे. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, पुनरपि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनं. इह संसारे खलु दुस्तारे, कृपया पारे पाहे मुरारे. भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते. नको देवा आता हा जन्म मरणाचं दुःख, आता हे नको, मला सहन होत नाही म्हणून तुकोबारा देवाला हाक मारतात. दोन, तिसरी गोष्ट, अनेक जन्मापासून तुझ्या दर्शनाची आस मला लागलेली आहे. तळमळीची दर्शनाची आशा, तळमळीची दर्शनाची आशा, बहु जगा दर्शनाची आस मला लागलेली आहे. तुझं दर्शन कधी होईल याच्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करतो. देवा अर्जुन किती भाग्यवान असेल का त्या अर्जुनाने तुझं विश्वरूप दर्शन पाहिलं. तसे परे नाही Oh
कानन तळमळी चित्त घातले खापरी घातले खापरी. काय अवस्था आहे महाराज संतांची. देवा अरे मी रात्रंदिवस तगमग करतो तुझ्या दर्शनाची, आता मला ते सहन होत नाही, म्हणून मी तुला भेटण्याची इच्छा करतो. 3 आणि चौथी गोष्ट, संतांचं काही जरी बरं वाईट झालं तरी संत देवालाच हाक मारतात. पंढरपूरच्या जवळ असणारा मंगळवेढा आणि मंगळवेढ्याचे संत श्रेष्ठ चोखोबराय रोज पांडुरंगाच्या दर्शन करता यायचे. भगवान श्री पांडुरंगाच्या समोर उभा राहायचे. नामदेवरायांच्या पायरीला सुद्धा कधी चोखोबराय स्पर्श करत नव्हते, दूर उभा राहायचे. देवाकडे एकटक बघायचे आणि देवाला सांगायचे, देवा मी आलोय. भगवंत चोखोबरायांकडे बघायचा आणि चोखोबरायांना म्हणायचा, चोखा ए कसे येऊ मी देवा तुझ्याकडे, खालच्या जातीतले लोक आम्ही, अस्पृश्य मानतो हा समाज आम्हाला, देवा कसं येणार मी तुझ्याकडे. रोज चोखोबाईंनी जावं, देवाला सांगावं, देवा माझा स्वीकार तू करशील यात नवल नाही, पण मला माहिती देवा ही लोक कशी आहेत, ही मात्र मला स्वीकारणार नाही. तुझं अंतकरण कसे देवा. भक्ती प्रतिपाळे दिन वचले, भक्ती प्रतिपाळे दिन वचले. भगवान तू माझा स्वीकार करशील मला माहिती आहे, पण ही लोक मात्र मला स्वीकारणार नाही देवा. मी येतो ते पुन्हा करता येतो देवा, तुलाच पाहण्या करता येतो. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागी जीवा लागली से आस, मी तुलाच पाहण्याकरता येतो. अनेक जन्मापासून मी तुला पाहण्याकरता येतो, ही लोक मात्र मला स्वीकारणार नाहीत. अनेक दिवशी भगवंताने स्वतःच्या गळ्यातला नवरत्नाचा हार चोखोबरायांच्या गळ्यामध्ये फेकला. गडवे लोक आली, महाद्वार उघडलं, बघितलं तर काय देवाच्या गळ्यात नवरत्नाचा हार नाही. हार गेला कुठे, इकडे तिकडे पाहिलं, बाहेर बघितलं तर चोखोबरायांच्या गळ्यात हार होता. आणि मग बडवे लोक धावत पळत गेली, चोखोबरांना मारायला सुरुवात केली. चोखोबरा देवाला सांगतात, देवा एवढ्या दिवसांपासून तुझ्या दर्शन करता येतो, अजून नामदेवरायांच्या पायरीला सुद्धा मी कधी स्पर्श केला नाही. मी माझा धर्म सांभाळला आणि आज ही लोक मला इतकं मारतात. देवा तू नुसताच माझ्याकडे पाहतो, देवा तू करतो काय. धाव खाली विठू आता चालू नको मंद, बडवे मारिता ती मज हा काय अपराध. देवा ही लोक मला इतकं मारतात, तू नुसताच माझ्याकडे पाहतो. ही लोक मला विचारतात, सांग देवाच्या गळ्यातला नवरत्नाचा हार तुझ्या गळ्यात आला कसा. विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा रे आला आला. शिव्या देती महाराज म्हणती देव बाटविला. अरे 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 म्हटले, याने देव बाटवला, याने देव बाटवला. देवा मी बाटवलं तुला, तेव्हा मी बाटवलं तुला. आज जर आपण पंढरपूरला गेलो महाराज, पहिलं दर्शन संत श्रेष्ठ चोखोबरायांचं, दुसरं दर्शन नामदेवरायांच्या पायरीचं आणि तिसरं दर्शन पांडुरंगाचं. विठाला संतांचं काही जरी बरं वाईट झालं तरी हाक संत जगाला मारत नाही तर ती देवालाच मारतात. मग ती हाक तुकोबरायांची असेल, जळे माझी काया लागला बनवा, धावरे केशवा माय बापा. मग ती हाक द्रौपदीची असेल, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया गेळ का सखया लावियला. देवा संसारात मी त्रस्त झालोय, जन्म मृत्यू आता मला नको आहे. माझं काही जरी झालं तरी मी तुलाच बोलवणार आणि अनेक जन्मापासून तुझ्या दर्शनाची इच्छा आहे. देवा तू मला आता भेटण्यासाठी येत असताना धावतच ये पहिलं चरण.
पहिल्या चरणामध्ये तुकोबऱ्या सांगतं देवा, आणि म्हणून मी आता शिनलो भागलोय, आता मला तुझ्या भेटीची आवश्यकता आहे, आणि म्हणून देवा आता तू माझ्यासाठी धावतच आहे, धाव घाली आई. काय तुकोबाईने अगोदर देवाला निमंत्रणही खूप पाठवली होती, पण तू आला नव्हता, म्हणून आज हाकच मारली आहे. मी संकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. देव आला नाही. दुसरा निरूप तुकोबाईने त्याला पाठवला. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. देव आला नाही. तिसरा निरोप एग एग विठाबाई, माझे पंढरीचे आई. तोच हा निरोप ऐक देवा, आता मला सहन होत नाही, तू माझ्यासाठी आलाच पाहिजे. धाव घाली आई, तू येत असताना माझ्याकडे चालत किंवा पळत येऊ नको, तर धावत ये. काही चालणे, पळणे आणि धावणे गतीचे प्रकार आहे. हे आपण लहानपणी जर शाळेत गेला असेल तर आपली एक प्रक्रिया झाली आहे, चालणे, पळणे आणि धावणे. 6वी 7वीच्या विज्ञानामध्ये शिकवलं जातं, चालणे, पळणे आणि धावणे. देवाला बोलवतात पण चालत येऊ नको, मग पळतही येऊ नको, तर कसं आहे, धावत ये. धाव घाली आई. धावणे म्हणजे त्याला लिमिट नाहीये, कॅपॅसिटी नाहीये, त्या वेगाला क्षमताच नाहीये, असा आला पाहिजे. धाव घाली आई. आणि आईची भूमिका का माहितीये, कारण आईच धाव घेऊ शकते लेकराकडे, बाप नाही घेत. लेकरू जर रडायला लागलं तर त्याच्याकडे आई धावते, तो बाप धावतो. आईच धावते महाराज. हा, आईने बापाकडे पाहिल्यावर बाप धावतो, तो भाग वेगळा आहे. पण बाप सहसा धावत नाही. लेकरू रडायला जर लागलं महाराज तर बाप पळत नाही, आईच पळते. का? आईला त्याचं दुःख समजलेलं आहे. आणि मातेची या चित्ती अवघी बाळकाचीच व्यापते. महाराज लेकराच्या पायात जर काटा मोडला तर आईच्याच डोळ्यातून टपकन पाणी येतं. जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे तुकोबऱ्यांची लेखणी महाराज, कादंबरीकाराची लेखणी पुरत नाही, कविताकारांची कवितेची लेखणी पुरत नाही. जगात आई हे व्यक्त करण्याकरता संतांची अभंग बघा कशी आहेत. जिचे पिळे बाळ प्राण तेचा विकळ, या शब्दांना महाराज जोड नाहीये. त्या मातेचं दुःख काय असू शकतं ते तुकोबाईंनी सांगितलेलं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती. पण आई आईच असते महाराज, तिला उपमाच नाही. आणि अशी आईच लेकराकडे धावते. आईला गरज नाही लेकरू चांगले का वाईट आहे, पापी का पुण्यवान आहे, कर्म कसं करते, आईला काही गरज नसते महाराज. माझं लेकरू सुखी असलं पाहिजे हीच आईची इच्छा असते. म्हणून आई जशी लेकराची गुणदोष पाहते तशी देवा तू जर माझी आई आहेस तर माझ्याकडे पाहत असताना काय गुणदोष पाहतो काय, मी चांगला आहे का वाईट हे पाहतो काय, काहीच बघू नको. आता पाहतीस काही, मी जसा असेल तसा, पण तुझा आहे की नाही. तू का म्हणे तुझा जैसा तैसा दास, न करी उदास माय बापा. तुझाच देवा, काही बघू नको. आता पाहतीस काही, धाव घाली आई. आणि म्हणून आईच्या भूमिकेतून तुकोबारा देवाला सांगतात तू माझ्यासाठी धावत ये. आई जर आपल्या लेकराला घेऊन जर शेतामध्ये काम करण्याकरता गेली, आता कापूस वेचणी चालू आहे, आई आपल्या 5-6 वर्षाची आई आहे ती आपल्या खंडाळ्यामधली, आणि ती लेकराला घेऊन कापूस वेचण्याकरता गेली. शेतात काम चालू आहे, तिचं कापूस वेचणी चालू आहे, आणि तेवढ्या विहीर तुडुंब भरली, पाण्याने विहीर गच्च भरलेली आहे, आणि तिचं 5-6 वर्षाचं लेकरू खेळता खेळता विहिरीच्या काठावर गेलं. मायांनो लक्ष माझ्याकडे द्या. आणि ते लेकरू विहिरीच्या काठावरती गेलं आणि विहिरीमध्ये डोकावून पाहत आहे, विहीर पाण्याने गच्च फुल भरलेली आहे, आणि लेकराने पाण्यात पाहिलं. आता नजर चुकीने न जाणू त्या पोराचा पाय घसरेल आणि पोरग विहिरीत पडणार आहे हे त्या आईने दुरून पाहिलं. आणि मग त्या आईने त्या लेकराला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर ती आई त्या लेकराकडे चालत गेली. बरोबर आहे, ती आई त्या लेकराकडे पळत गेली. बरोबर आहे नाही ना महाराज, ती आई त्या लेकराकडे धावतच गेली पाहिजे.
नाही धावत गेली तर ती आई खंडाळ्यातली नसली पाहिजे, धावतच गेली पाहिजे महाराज. तशी देवा तू जर आमची आई आहेस ना तर धाव घाली आई. देवा तू धावतच आला पाहिजे. अहो महाराज त्याला तुम्ही धावत येण्यासाठी बोलवताय गोष्ट खरी आहे, पण अजून अगोदर कधी तो कुणासाठी धावत आलाय का नुसतीच हाक मारताय. मागे बहुत जना राखीले आडणी, धावसी निर्वाणी नाम घेता. अहो तो अनेकांसाठी मागे धावत आलेला हे मला माहिती आहे. ऐसे ठावे झाले मजबर व्यापरी म्हणवणी करी धावा तुझा. मी उगीच नाही त्याला हाक मारत, तो अनेकांसाठी धावत आलेला आहे आणि म्हणून मी आज त्याला हाक मारतो. महाराज तो अनेकांसाठी धावत आलाय, याच्यासाठी तुमच्याकडे काही पुरावा आहे का नुसतं सांगताय? महाराज म्हणतात मी पुराव्याशिवाय बोलणारा महाराज नाही आहे, आणि जो पुराव्याशिवाय बोलतो त्याला कुठेतरी नेऊन पुरावा पाहिजे. महाराज काय पुरावा आहे महाराज? कुणासाठी धावत आलाय तो? पहिला पुरावा तुकोबाने देतात. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार, तो माझा का विसर माय बाबा. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार. महाराज हिरण्यकशिपूच्या राज्यामध्ये नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकशिपूचे षंड आणि अमर्क नावाचे दोन गुरुजे प्रल्हादाला शिकवण्याकरता ठेवले. सांगितलं याला आसुरी शिक्षण द्या, पण आसुरी शिक्षण न घेता प्रल्हादाचं शिक्षण वेगळंच होतं. हिरण्यकशिपू पाहण्याकरता आला. बाळा काय शिकला? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. मुलांनो मानवी शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाही, एकदाच मिळतं रे. आणि एकदाच मिळालेलं या मानवी शरीरामध्ये आपण भगवंत प्राप्त करून घ्यावा, याच्यासाठी हे मानवी जीवन आहे. कौमाराचरेत प्राज्ञो धर्मान भागवतानिह दुर्लभम मानुषम जन्म तदप्यध्रुवमर्थदम. सगळ्या पोरांना प्रल्हादाने एकत्र केलं आणि भजन सुरू झालं. भजनाचा थाट काय सांगू महाराज? प्रल्हादही नाचतोय, मुलंही नाचतात, आणि षंड आणि अमर्क नावाची दोघं गुरुजी सुद्धा त्याच्या बरोबर नाचायला लागली. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. वासुदेवाय नमः. वासुदेवाय वासुदेवाय नमः. वासुदेवाय हरि हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रल्हाद नाचतो, षंड अमर्क नाचतायत. राग आला हिरण्यकशिपूला, महाराज कमरातच लाथ घातली. अरे मूर्खांनो, माझ्या विरोधी पक्षाचं त्या ठिकाणी नाव घेता.
आणि महाराज राग आला होता, त्याला लाद घातली, शेंडा अमरकडे हात जोडले, म्हटले महाराज खरं सांगू तुम्हाला, अहो आम्ही नाचत नव्हतो, तुमचं पोरग नाचत होतं म्हणून त्याला सांगण्याकरता आम्ही आलो, पण तुमच्या पोरात काय पावर आहे काही कळतच नाही म्हटले. त्याला हात लावला आणि लाईटचं बटन दाबावं आणि बल्ब लागावा तसं अचानक झालं म्हटले. आम्ही त्याला हात लावायला गेलो आणि आम्हीच नाचायला लागलो. हिरण्यकशिपूला वाटलं खरं की खोटं म्हणून चेक करावं. हिरण्यकशिपूने प्रल्हादाला हात लावला, काही झालं नाही. हिरण्यकशिपू म्हणतो मग तुम्ही नाचायला लागले, मग आता मी का नाचत नाही? गुरुजी म्हटले काय ना महाराज तुमचा बल्बच गेलेला आहे. गेलेला बल्ब भजन करत महाराज, भजन करायला बल्ब चालू पाहिजे हो. आणि मग महाराज काय सांगू, प्रल्हादाला किती दुःख दिले त्याने. हातीच्या पायाखालून तुडवला, डोंगरावरून कढी लोट केला, उकळत्या तेलाच्या कढीत टाकला, शेवटी विष पाजलं पण काही झालं नाही. सगळं करून पाहिलं. प्रल्हादासी पिता करी तो जाच परी तो स्मरे मनी नारायण परे तो स्मरे मनी नारायण. आणि मग त्याला विचारलं, अरे ज्याचं भजन करतोस तो तुझा हा देव नेमका आहे तरी कुठे? बाबा देव नाही अशी जागाच मला दाखवा. हरिव्यापक सर्वत्र समाना भावसे प्रगट हुई में जाना. हरि व्यापक सर्वत्र समाना, माझा परमात्मा नाही अशी जागाच दाखवा बाबा मला. सगळीकडे हो सगळीकडे क्वासो यदि सर्वत्र कस्मात स्तंभेन दृश्यते. लाल घातली माणस खांबावर. भगवान त्याच्यातून प्रकट झाला नरसिंह अवतारामध्ये. तुकाराम महाराजांनी देव आल्याचा पहिला दाखला दिलाय. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार, माझा का विसर माय बापा. कोर्टामध्ये एका पुराव्यावर भागत नाही. दुसरा पुरावा दिला, कनवाळू कृपाळू भक्ताला मोदी. एकदा जोरदार टाळी होऊ द्या. टाळी वाजवा जरा, जेवायचं आपल्याला. वाजवा वाजवा वाजवा. कीर्तनात टाळी वाजवली चांगली असते, बीपी शुगर राहत नाही. आणि कीर्तनात बसून जर तुम्ही टाळी वाजवली नाही, कीर्तनात बैसोनी जो कुणी करील टाळीची टाळा टाळी, त्यास सकाळी यम कवटाळी. हे हो नाही वाटत असेल तर कीर्तनात चांगली टाळी वाजली पाहिजे. वाजवा एकदा टाळी सगळे. दुसरा पुरावा तुकाराम महाराजांनी दिलाय, कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही. गजेंद्राचा धावा तुवा तिला विठाई. त्रिकुट पर्वतावरती राहणारा तो गजेंद्र नावाचा हत्ती. आणि जेव्हा पाण्यामध्ये उन्मत्त होऊन त्या ठिकाणी स्नान करतो आहे, तेव्हा त्या नकराने त्याचा पाय पकडला. आणि जेव्हा नकराबरोबर अनेक वर्ष युद्ध चाललं, नकर पाय सोडत नाही. आणि मग त्या गजेंद्राने हाक मांडली, कोण असेल या विश्वाला चालवणारा, कोणा कारणे झाले से निर्माण, किंवा कोण होईल तो ब्रह्मांड चालक, जो कोणी असेल त्याने या ठिकाणी मला वाचवण्याकरता इथे यावं. आणि भगवान श्री परमात्मा त्याला वाचवण्याकरता निघाला. लक्ष्मी माता विचारते, अहो कुठे चाललात? ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. आगे चलत बोली, पीछे होत आवाज. ह म्हणताना तिथं होता
आणि ती म्हणताना इथे होता, गजेंद्राजवळ होता. काय वेग असेल महाराज त्या परमात्म्याचा. एवढ्या वेगांमध्ये तू सगळ्यांसाठी आलास ना देवा, तसा माझ्यासाठी सुद्धा ये. धाव घाली आई. तिसरा पुरावा, उपमन्या कारणे कैसी धावसी लवला पाणी प्रेम पाहा क्षीरसागरा पाणी प्रेम पाहा क्षीरसागरा कैसी धावसी लवला उपमन्या कारणे. महाराज तू कुणासाठी धावून आलाय? पहिला प्रल्हादा करता, दुसरा गजेंद्रा करता आणि तिसरा उपमन्या करता आलाय महाराज. उपमन्यूला दूध देण्यासाठी आला होता तो. ज्ञानोबाईने वर्णन केले, मागा दूध दे म्हणत यासाठी आगळीयाची क्षीराभीची करुणी वाटी उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविली जैसी. उपमन्यू करता आला. अशा अनेकांकरता तू देवा आलेला आहेस आणि म्हणून तू आता माझ्यासाठी सुद्धा तू देवा धावत ये. देवा आता मला सहन होत नाही, देवा तू मला एकदा भेट ना. काही ही आक्रंद नाही महाराज, आणि ही ज्याला भक्तीचं प्रेम कळलं त्यालाच कळते, जगात बाकीच्यांना कळत नाही. हे ज्याच्याकडे त्यालाच कळतं. देवा आता मला भेट ना, देवा आता मला सहन होत नाही. पूर्वरती मिलन आणि विरह शास्त्राने मध्ये ज्या काही पद्धती आहेत त्याची ती तुकोबारांची ही अवस्था आहे. देवा मला एकदा भेट ना, मला तुला बघायचं. देवा काही कासावीसपणा आहे महाराजांचा. ही गा तू माय बापा पंढरीच्या राया, तुझ विनशीन वाटे शिन झाली काया. तुझ विनशीन वाटे शिन झाली काया. यातीहीन मतीहीन कर्महीन माझे. देवा आता मला सहनच होत नाही, देवा तू आता मला भेट ना. एखादी प्रियसी जशी आपल्या प्रियकराची भेटीसाठी इच्छा करावी, दूरदेशी केलेल्या पतीच्या भेटी करता पत्नीने इच्छा करावी. गायीची आणि वासराची ताटातूट झाल्यानंतर गायीने वासरासाठी जेवढी व्याकुळता निर्माण करावी, पाण्यातला मासा पाण्यापासून बाजूला करताना जेवढा व्याकुळ व्हावा तेवढाच देवा मी तुझ्यासाठी व्याकुळ झालोय. मला सहनच होत नाही. पडिले दूर देशे मत आठवे मानसी. हो पडिले दूर देशी मत आठवे मानसी. आक्रंदनेमध्ये दडलेलं असतं. महाराज देवा मी राहू शकत नाही. काही शब्द आहेत महाराजांचे. ज्ञानोबारांची सुद्धा ही विरहिणी बघा ना कशी आहे. अवस्था लावणी गेला अजून कनाय, गरुड वाहना गंभीरा ए गा दातारा
सर्वत्र व्याकुलता त्याच्यामध्ये दडलेली महाराज अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम. या प्रेमाला अभिव्यक्त करता येत नाही. गुणरहितम कामनारहितम विचिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. महाराज प्रेम शब्दात वर्णनच करता येत नाही. प्रेम काय व्यक्त करता येत नाही. काय काही लोक आम्हाला कीर्तनाला गेल्यावर भेटतात, म्हणतात महाराज काय कीर्तन झालं तुमचं, आमचं फारच प्रेम आहे तुमच्यावर, दरवर्षी सप्त्यात कीर्तन द्या. मी म्हणतो हे सगळे लबाड आहे. सगळे कीर्तनाला येईपर्यंतच फोन करतात, येईपर्यंत फोन करतात. इकडून जाताना नाही करत महाराज, तिकडून येताना करतात महाराज कुठपर्यंत आला, महाराज कुठपर्यंत आला, महाराज कुठपर्यंत आला. आता ते अवधेश महाराज माझे मित्र आहेत म्हणून ते मला घरी जाईपर्यंत करतात, पण एरवी नाही करत लोक. महाराज इकडून जाताना महाराज नेमका गाडीत आहे का, महाराज गाडीवर आहे का, गाडी महाराजांवर आहे, तुम्ही बघत नाही महाराज. आणि ही लोक म्हणतात आमचं तुमच्यावर प्रेम आहे. महाराज प्रेम शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. प्रेम एवढं साधं नाहीये, एवढं सहज नाही का ते इंग्रजीच्या 3 अक्षरामध्ये व्यक्त करता यावं. प्रेम नाही बोलता चालता दाविता अनुभव चित्ता चित्त व्यक्तच करता येत नाही. त्याचं नाव प्रेम आहे महाराज. संत म्हटले व्यक्तच करता येत नाही. आणि परमार्थात त्याची आवश्यकता आहे, नितांत आवश्यकता आहे. सगळं केलं प्रेमच नाही, विचारत नाही महाराज. भक्तीचा डांगोरा किती आहे याला अर्थच नाहीये, त्याच्यात शुद्धता किती आहे. एरवी तरी पंडू सुता आत शुद्ध नसता, बाहेरी कर्म तो तत्वता विटंबुगा. मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी म्हानीला, कडुदुधिया माखिला गुळे जैसा. ओसकृही तोरण बांधिले उपवासे अन्न लिंपिले, कुंकुम सिंदूरही केले कांतहीने. कळस डिमाचे पोकळ जळोवरील ते झळाळ, काय करावे चित्री फळ आतशिणू. देवा पायी नाही भाव भक्तीवरी वरी वाव, समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. अरे भावच नाही, शून्याला किंमत नसते महाराज. त्याच्या पुढे अंक असेल, त्याच्या अगोदर अंक असेल तर तिथं किंमत आहे महाराज. राम नाम को अंक है सब साधन है शून्य, अंक गए कछु हाथ ना, अंक रहे 10 गुण. भक्तीमध्ये मुख्य भावाला किंमत आहे महाराज. लग्नामध्ये लग्न सराईमध्ये लोक, आता लग्न सराई सुरू आहे आणि त्या लग्न सराईमध्ये नवरदेवाला बसवण्याकरता घोडा असतो. इकडे असतो का आपल्याकडे? मी नगरचा असं ना, असं काय करताय? मी नगर जिल्ह्यातलाच आहे. नवरदेवाला बसवण्याकरता घोडा असतो बघा. आता काळ बदलला, आता नवरदेव घोड्यावर नको म्हणतो, त्याला भीती वाटायला लागली. का? त्याला माहिती घोड्यावर जर पडलो तर हातपाय मोडला तर नसली पंचायत. पण त्याला माहितीच नाही महाराज घोड्यावरून जर पडला तर फक्त हातपायच मोडणार नाही, त्याच्या पुढचं जे आहे ना ते फारच अवघड आहे. तो मुकाच मार आहे. मग ते बसत नाही. पण तो मला घोडा जो असतो ना, तो त्या घोड्याबद्दल असं सांगायचंय हनुमंत बाबा, घोड्याच्या ठिकाणी घोड्याच्या अंगात 72 खोडी असतात. किती? 72 खोडी. त्याच्या 72 खोडीमध्ये 62 खोडी उघड्या असतात आणि 10 खोडी गुप्त असतात. किती? 62 खोडी उघड्या असतात आणि 10 खोडी गुप्त असतात. एवढ्या युक्त खोडीने तो घोडा म्हणत, एवढ्या युक्त खोडीने तो घोडा. पण त्या घोड्याच्या मानेवर जर पांढऱ्या रंगाचा भोवरा असेल, पांढऱ्या केसाचा भोवरा असेल, त्याला देवमणी म्हणतात. आणि तेवढा भोवरा असला ना, त्याच्या 72 खोडीकडे लोक दुर्लक्ष करतात. 72 खोडी परी देवमणी कंठी, तैसा मी जग जेठी म्हणे तुका. तसं त्या घोड्याकडे जसं दुर्लक्ष केलं जातं, तसं आम्ही परमार्थात शुद्ध प्रेम जर आमच्याकडे असेल तर बाकीचं काहीच पाहिलं जात नाही. चला पुन्हा लग्न सराईमध्ये. लग्न सराईत जाण्याचा मला पुन्हा पुन्हा मोह का होतो मला काही कळत नाही. लग्न सराईमध्ये मुलगी पाहण्याकरता घरातली 4 शाळी माणसं जातात. जुन्या काळामध्ये जायची, काळ बदलला, आता फोटोग्राफी आली. फोटोग्राफीमुळे हे सगळं करण्याची गरज राहिली नाही, आवश्यकता वाटतही नाही. आणि मग ती मुलगी पाहण्याकरता 4 शाळी माणसं जायची. मुलगी पाहण्याकरता जात असताना ते सहदेव भाडळे वाचून जायची. सहदेव भाडळी, सहदेव भाडळी झोपली का काही कळे ना मला. सहदेव भाडळी माहिती ग्रंथ आहे सहदेव भाडळी, असू द्या, काही काळजी करू नका. त्या सहदेव भाडळीमध्ये सगळं लिहिलेलं आहे. म्हणजे मुलीचे केस जर कुरळे असतील तर कुणाला त्रास देते, तिचं कपाळ उंच असेल तर कुणाला त्रास देते, चालताना पायाचा अंगठा दाबणे असेल तर कुणाला त्रास देते, पायाच्या शेजारचं अंगठ्याचं शेजारचं बोट जर त्याच्यापेक्षा मोठं असेल तर कुणाला त्रास देते. त्याच्यात बघून घ्या, मला काही विचारू नका, फार काही माझा अनुभव त्याच्यात चांगला नाही आहे. आणि मग हे सगळं पाहून ती लोक मुलगी पाहण्याकरता गेली. त्यांनी मुलगी पाहिली, फारच सुंदर मुलगी हो,
एवढी सुंदर मुलगी महाराज, कशी मुलगी? फार सुंदर मुलगी. एवढी सुंदर मुलगी तालुक्यात, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात कुठं शोधून सापडली नसती. एवढी सुंदर मुलगी आम्ही पाहिली. एवढी सुंदर मुलगी का 32 लक्षणांनी युक्त मुलगी आहे. किती? 32 लक्षणांनी. आपल्या शरीरावर आपल्या सौंदर्याच्या 32 खुणा असतात. आपल्या शरीरावर आपल्या सौंदर्याच्या 32 लक्षण असतात. कोणकोणते मी सांगतो, तुम्ही मोजा. 5 गोष्टी लांब असाव्या, 5 गोष्टी बारीक असाव्यात, 7 गोष्टी लाल असाव्यात, 6 गोष्टी खोल असाव्यात, 3 गोष्टी रुंद असाव्यात, 3 गोष्टी आखूड असाव्यात, 3 गोष्टी बारीक असाव्यात. किती झाल्या असाव्यात? काळजी करू नका, 32 झाल्यात, मी मोजलेले आहेत. आता फक्त हे सगळं पुन्हा मला विचारू नका, सगळं कीर्तन डिलीट व्हायचं एवढं ध्यानात असायचं. एवढ्या 32 लक्षणांनी सुंदर मुलगी त्यांनी पाहिली. तुकाराम महाराज त्यांना भेटले. मुलगी कशी आहे? फार सुंदर. महाराज, मुलगी फार सुंदर आहे, पण नाक नये तेने वाया वाया गेली. महाराज, मुलगी फार सुंदर आहे, 32 गुणांनी युक्त आहे, पण तिच्या जीवनामध्ये नीतिमत्ता नाही. जगात सगळं खलास होतं. तसं परमार्थ किती मोठा केला याहीपेक्षा भक्ती, त्याच्यात प्रेम किती आहे त्याला किंमत आहे. काही नसलं तरी चालतं, एक भाव पाहिजे. काही न लगे एक भावाची, काही नसू द्या महाराज, पण प्रेम असेल ना महाराज, प्रेम असेल ना महाराज, तो आलाच पाहिजे, आलाच पाहिजे महाराज तो. आणि प्रेमानेच तू येतोय, बाकीच्या कशाने तू येत नाही. भाव बळे आकळे नाकळे, भाव बळे कळे. भावानेच तो कळतोय, भावानेच तो आकळतोय, बाकी तो कशाने कळत नाही. आणि नेमकं सगळं आहे आणि भावच नाही. काय स्वयंपाक फारच सुंदर केला पाहिजे. महाराज म्हटले, काय सुंदर स्वयंपाक आहे, फार सुंदर स्वयंपाक केलाय. एवढा सुंदर स्वयंपाक बाईने केलाय. आता काही काही ठिकाणी जातो आम्ही, जर गेलो ना महाराज, काही काही लोक भेटतात, महाराज पोळी हवी का, पोळी हवी का? मग काय डोंबलं खावं का? वाढायचाच पत्ता. एवढा सुंदर स्वयंपाक तुम्हाला येतो, पण वाढायला पण पाहिजे का नाही? एक बाई तर महाराज, अवधेश महाराज, मला चप्पल घालूनच वाढायला आली, चप्पल घालून वाढायला आली. मी म्हटलं, अहो काकी असं काय करताय तुम्ही, चप्पल घालून आलात मला वाढायला? बाई म्हणजे महाराज, ती चप्पल स्वयंपाक वाढायचीच आहे. वाढायची चप्पल अजून आमच्या नगरकडे नाही अशी. मी म्हटलं, अशा किती चपला तुमच्याकडे? बाई म्हणली, महाराज स्वयंपाकाची वेगळी, किचनची वेगळी, बेडरूमची वेगळी आणि टॉयलेटची वेगळी. मी म्हटलं, अजून एखादी आहे का? म्हटली, कशाला? म्हटलं, असली तर काढून मार मला. स्वयंपाकाला कुठे, वाढायला कुठे सपला वापरतात का? स्वयंपाक फार सुंदर केला महाराज त्या बाईने, पण त्या स्वयंपाकामध्ये तिने मीठच घातलं नाही. मग स्वयंपाकात भाजीमध्ये जर मीठच घातलं नाही तर त्या बाईला कुणी नीट बोलेल काय? तुका म्हणे अवघे फिके भावारी, मीठ नाही अन्न केले जाये, मीठ नाही अन्न केले जाये. मीठ नाही अन्न देणे न्याय. तसं आपल्या भक्तीमध्ये जर प्रेम सामर्थ्य असेल महाराज, तर माणूस त्याला हाक मारतो आणि त्याच्या हाकेत सामर्थ्य असतं की देवा आता तू माझ्यासाठी आलाच पाहिजे. मला धीर धरवत नाही, मला आता हे वियोग सहन होत नाही. अभंगाचं दुसरं चरण आहे. धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे
शिवाय धीर घडवत नाही, मला हे वियोगजन्य दुःख सहन होत नाही, धीर नाही माझे पोटी. चाल सुद्धा तेवढ्या धीराने झालेली आहे, चाली सुद्धा धीर आहे बरं. आणि तर ते कधी मौली महाराजांचे टाळकरीत महाराज ते काय आयऱ्या काय रे जितका महाराज त्यांचा हात धरायचा नाही, पायच धरायचा. अण्णांसाठी टाळी वाजवा सगळ्यांनी. जशा चाली धीर होता तसा पकवाजा सुद्धा धीरकत होता, नाही की नाही. असं हे सगळं जाणती माणसं असली पाहिजेत महाराज, तेव्हा हे सगळं जमतं. धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपोटी. देवा मला आता हे सहन होत नाही महाराज. तू येत नाही तर कसं येत नाही महाराज, तू आलाच पाहिजे, तुमच्यात दम पाहिजे. तू येत नाही असं नाही महाराज, तुमच्या भक्तीमध्ये ते सामर्थ्य असलं पाहिजे, तो नक्की येतो महाराज. हे सगळं त्यानेच दिले आपल्याला, तू आपल्यासाठी येणार नाही का. आपण विसरलो तो भाग वेगळा. गॉड हॅज गिवन मी अ लॉट ऑफ बट वी कांट फॉरगेट. आपण विसरलोय त्याला, तो नाही विसरला. आपण विसरलोय महाराज. आज आपलीच लोक म्हणतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड. आपली लोक म्हणतात आम्हीच देव मानत नाही. मी त्यांना म्हटलं प्लीज रिपीट सर. त्याला असं वाटलं की ह्याला सुद्धा इंग्रजी कळते. म्हणजे बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की धोत्र घातलेल्या लोकांना इंग्रजी कळत नाही. त्यांना माहितीच नाही आता ही नवीन काळातली धोत्रवाली आहे. काळ बदलला ना महाराज, आता तरी आपण बदललं पाहिजे, आहे की नाही. आणि जुन्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट होती बघा, कोणती आठवते तुम्हाला? टोपी विकणाऱ्याची. तो टोपी विकणारा टोप्या विकायला गेला, आंब्याच्या झाडाखाली थांबला, टोप्याचं गाठोडे ठेवलं, सगळी माकडं खाली उतरली, टोप्याचं गाठोडं सोडलं, सगळ्या टोप्या डोक्यात घातल्या. माकड वर जाऊन बसली, याला जाग आली, टोपी गेली कुठं, वर पाहिलं माकडाच्या डोक्यात टोपी होती. टोपीवाला उठला, खालून दगड मारायला लागला, माकडं वरून कायऱ्या मारायला लागले, टोप्या मिळत नाही. त्याच्या लक्षात आलं, युक्ती प्रयुक्तीने त्याने त्याच्या डोक्यातली टोपी घेतली आणि खाली टाकली. माकडांनी सगळ्या टोप्या खाली. पण हे जुन्या काळातली माकडं होती आणि तो जुन्या काळात तो टोप्या विकणारा होता. आता तो टोप्या विकणारा त्याचं पोरग टोप्या विकायला गेलं, त्याच आंब्याच्या झाडाखाली तिथंच आरामा करता थांबलं, तिथंच त्याचं गाठोडं ठेवलं आणि त्या आंब्याच्या झाडावरची माकडं खाली उतरली, त्याच्या टोप्यातल्या गाठोड्या घेतल्या, टोप्या डोक्यात घातल्या, माकडं झाडावर जाऊन बसली. याला जाग आली, त्याला बापाने सांगितलं होतं फार काही ट्राय करू नको, सरळ उठ आणि तू काय कर, तुझ्या डोक्यातली टोपी घेऊन खाली टाक. माकडं आपोआप टोप्या खाली टाकतात. याने त्याच्या डोक्यातली टोपी घेतली खाली टाकली, पण एकाही माकडाने टोपी खाली टाकली. त्याने माकडांना विचारलं, का रे? म्हटलं माझ्या बापाने तर मला असंच सांगितलं होतं, तुम्ही टोप्या का टाकत नाही? माकडं म्हटली तुझ्या बापाने सांगितलं, आमच्या बापाने आम्हाला काहीच सांगितलं नाही का? कळतंय का बघा, थोडं पोरजी आहे. बदलला ना महाराज काळानुसार. ते बघा आपल्याला सगळ्यांना माहिती, जुन्या काळामध्ये तहान लागली तर तो कावळा काय करायचा, एक एक खडा घ्यायचा आणि त्या घड्यामध्ये टाकायचा, कारण पाणी खोल होतं. मग एवढे सगळे खडे टाकून मग ते पाणी वर यायचं. आताचा कावळा एवढं सगळं करीन काय? दगड त्याच्या टाकत बसायची, महाराज सरळ चोच मारणार, मटकं फोडणार आणि पाणी बाहेर काढणार. काळ परत आहे. आणि मग कुणाला आज लोकांना वाटतं की महाराज हे सगळं खोतांड, हे सगळं परमार्थ, काही घेऊन बसलत महाराज, ते काही नसतं, देव नसतो, धर्म नसतो, भक्ती नसते, काही नसते, सगळं सप्ताह हे सगळं खोतांड आहे. असा नास्तिक प्रवृत्तीचा एक समाज आहे महाराज. आणि ती लोक आम्हाला विचारतात, महाराज आम्ही देव मानत नाही, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. Whether you believe in God or you don't believe in God, but for 1 second if he doesn't believe in, what will happen? It's not important whether you believe in God. He's already here elected you and selected you. म्हटलं आम्हाला पटत नाही, टू कम फॉर वारकरी कीर्तन विठाल. त्याच्यासाठी
तुम्हाला या मंडपात उतरावं लागणार आहे महाराज. आणि जगात या मंडपाशिवाय आता सध्याच्या लोकांना पर्याय राहिलेला सगळे लोकांना फक्त सुख नाहीये, समाधान नाहीये. आणि तेवढ्या समाधानाकरता महाराज आपल्याला याच मंडपात यावं लागणार आहे. म्हणून तर आमचे वारकरी रोज प्रयत्न करतात, तेवढ्यासाठी करतात ना महाराज. कशासाठी चालू आहे महाराज? परमार्थ म्हणजे काही फॅशन नाहीये, परमार्थ नाटक तमाशा नाहीये, परमार्थ एन्जॉय नाहीये, परमार्थ अतिउच्च समाधानापर्यंत घेऊन जाणारा प्रयोग आहे. त्याच्यासाठी आपलं हे सगळं चाललंय महाराज. संतांनी तेवढ्यासाठी केलंय. उद्या लोक पैसा इथल्या लोकांकडून, उद्या लोक चंद्रावर प्लॉटिंग करणार आहे, चंद्रावर. पण प्लॉटिंग चंद्रावर जरी केली ना तरी समाधानासाठी तुम्हाला खंडाळ्यातल्या सप्त्यातच यावं लागणार. समाधान जगात नाही महाराज, समाधान कुठेही राहिलेलं नाहीये. जगात सगळं युजलेस आहे, निरुपयोगी आहे. उपयुक्त आहे, युजफुल आहे तो केवळ भक्ती मार्ग. दिस इज अ कम्प्लिटली आर्ट ऑफ लिव्हिंग. ही जगण्याची कला आहे, जगण्याची ऊर्जा आहे. आणि त्याच्याशिवाय मिळत नाही महाराज. ज्ञानोबांना विचारा, माऊली म्हणतात जगात सगळं गोळा केलं पण अध्यात्म बाजूला राहिलं. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थदर्शनम एक ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतुन यथा. देयर आर सो मेनी कॉलेजेस ऑफ आर्ट बट देयर आर नो कॉलेजेस ऑफ हार्ट. मानवी हृदय घडवण्याची चालती बोलती कॉलेज ज्ञानेश्वरी आणि गाथा आहे. आणि मग त्या भक्ती रंगात एकदा रंगला ना महाराज, देवा आता काहीच लागत नाही, मला फक्त तू पाहिजे. तुझ बीन काय करू, प्राण किती कंठी धरू. देवा आता मला तुझ्याशिवाय करमत नाही, मी आता राहू शकत नाही. झालो वियोगे हिमफुटे. देवा आता मला धीर धरवत नाही, आता मला वियोग सहन होत नाही. देवा आता मला तू पाहिजे. म्हणून आता तू माझ्यासाठी धावते. तुझ्या कृपेने करावे शीतळ, बहू झाली हळहळ. देवा जशा ती माशाची अवस्था तशीच माझी अवस्था झाली. मी तडफडतोय, आता मला सहन होत नाही. देवा तू मला भेट ना. देवा तू माझ्यासाठी धाव झाली आई. आता पाहतीस काही बघू नको देवा, मी चांगला आहे का वाईट आहे, पापी का पुण्यवान, जसा असेल तसा तुझा आहे. देवा तू माझ्यासाठी धावते ना. देवा तू मला एकदा दिस ना. देवा तुला मला एकदा बघायचंय. जयाची सोय वेदाना कळे, तयाचे सकळ अवयव एकेची वेळे. अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिता झाले. अर्जुनाने जसं तुला पाहिलं तसं देवा मला तुला बघायचंय. आणि तुला बघून माझं जीवन मला तुझ्या चरणावरती समर्पित करायचंय. अभंगाचं शेवटचं चरण. कमले डोली
झुक